आताच्या घडीची एक मोठी बातमी, शेवटचा निकाल हाती आलेला आहे। मिलिंद नार्वेकर, ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झालाय, तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालेला। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील शेकापचे त्यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत होती शेवटच्या टप्प्यामध्ये, मात्र जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि मिलिंद नार्वेकर हे विजय झालेले आहेत। महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजय झाले आहेत। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजय झाले, तर शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झालेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ते विधान परिषदेच्या रिंगणात होते आणि त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सरशी महायुतीने बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय यामध्ये भाजपने बाजी मारलेली आहे। भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले। शिवसेना शिंदे गट दोन्ही उमेदवार विजयी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी, महायुतीचे 9च्या 9 उमेदवार विजयी झालेत। महायुतीचा 100% निकाल लागलाय, तर इकडे एक उमेदवार अधिकचा देण्यात आला होता। महाविकास आघाडीकडून विजयाचा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता, मात्र महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यात यश आलेलं दिसत नाहीये, कारण शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झालाय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजय झाल्यात, मिलिंद नार्वेकर सुद्धा शिवसेना ठाकरे गटाचे विजय झालेत आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर महायुतीचे 9ही उमेदवार विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला होता की या निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळे उमेदवार विजयी होणार। यावेळेला अर्ज भरायला सुरुवात होते त्यावेळेला निवडणूक बिनविरोध होण्याच्या सुद्धा चर्चा सुरू होत्या, मात्र महाविकास आघाडीने एक उमेदवार अधिकचा दिला। शेकापच्या जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले, मिलिंद नार्वेकर सुद्धा ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि महाविकास आघाडी 2 उमेदवार देणार होती, मात्र तिसरा उमेदवार आला आणि या सगळ्यामध्ये ही निवडणूक चुरशीची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अखेर महाविकास आघाडीचे शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे विधानसभेमध्ये आपले प्रतिक्रिया देत होते, विधानसभेमध्ये बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा सुद्धा साधल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेऊन परत येणार आहोत, मात्र ब्रेक नंतर आपल्यासोबत झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आणि मान्यवर सुद्धा आपल्यासोबत असतील। एक छोटासा ब्रेक घेऊ।